बुधाजी इंटरप्राइजेसचा 12वे खेळाडू व्यासपीठावर आलेले आहेत आणि जानकी इंटरप्राइजेस संघाचा 12वे खेळाडू कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। जर 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। पंच कृपया मैदानातून प्रेक्षकांनी खेळाडूंनी बाहेर व्हायचे। हा सामना चालू करायचा आहे, जरा विनंतीला मान द्या। सीमारेषेच्या बाहेरून जायचे, आपण मैदानातून नाही जायचे। कृपया सर्व खेळाडू प्रेक्षकांना वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो मंगेश। चांगली गोलंदाजी म्हणता येईल त्याची। मागील 2 दिवसापासून हा खेळ रंगताना पहिला चेंडू सामना करेल तो स्ट्रायकर बॅट्समन नंदू पाटील, उजव्या हाताचा धडाकेबाज असा फलंदाज। मंगेशाचा पहिला चेंडू सुंदर चेंडू म्हणता येईल, चांगले क्षेत्ररक्षण, निर्धाव असा चेंडू। हा कुणाल पाठवतो। मंगेशाचा दुसरा चेंडू अखो टप्प्याचा चेंडू, गचालाचे क्षेत्ररक्षण तिथे किरण मुन्ने याच्याकडून। 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण। 2 धावून संघाची धावसंख्या वाढते। 2 चेंडू 2 धावा। साहिल शेळके याला देखील सुवर्ण संधी। बॉल जरी अडवला तरी 200 रुपयाचा पारितोषिक। त्यांचे बंधू सुंदर असा टोलावून काढला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने, चांगले असे क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे। मग 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावसाठी प्रयत्न, तिसरा धाव देखील सहजगत्या पूर्ण। 1 धाव वाचवलेली आहे इथे संघासाठी। क्षेत्ररक्षक नाव काय? मनीष, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल। माजी सरपंच विजय भोईर यांचं देखील हार्दिक स्वागत पिंपळगड प्रीमियर लीग 2025 मध्ये। आता मध्ये धावसंख्या या 3 धावांवरून वाढती, बिनबाद 5। तब्बल 3 चेंडू मध्ये 5 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल योगेश आणि नंदू पाटील याच्यामध्ये। मंगेशाचा चौथा चेंडू सामना करेल तो डावखोऱ्या हाताचा फलंदाज योगेश। सुंदर असा चेंडूला कलाटणी देताना मात्र 1 धाव पूर्ण। फुलटोच चेंडूवर स्वीप शॉट मारताना डावखोरा फलंदाज योगेश। 1 धावून संघाची धावसंख्या देखील वाढते, बिनबाद 6। अजून या षटकातील 2 चेंडू शेष। मंगेशाचा 5वा चेंडू सामना करेल तो नंदू। सुंदर असा टोलावून काढला चेंडू मात्र हवेत। चेंडूकरचे क्षेत्ररक्षण सुंदर असे झेल गॅदर करताना प्रतीक। जानकी लिओन संघाला पहिला नंदुयाच्या रूपाने लागलेला हा झटका। तसेच सदर सामन्यानंतर पुढील मॅच हार्दिका इंटरप्राइजेस
वर्सेस पाटील इलेवन यांनी तयार राहायचे. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शेष. नंदुयाची जागा भरून करण्यात आलेला आहे तो धडाकेबाज फलंदाज कुंदन. कुंदन यांना सुवर्ण संधी आवी पाटील यांच्याकडून. प्रत्येक षटकारात 200 रुपये. सुंदर असा खोदून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण. तिथे मात्र काय घडतंय गचाल क्षेत्ररक्षण. मग गचाल क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज कुंदन. या 4 धावा. या 4 धाव संघाची धावसंख्या होती ती 1-10. तसेच षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक जरी घेतली आमच्या गावचे माजी सरपंच मान्य श्री विजय भोर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. कोणत्याही फलंदाजाने किंवा गोलंदाजाने षटकार, चौकार, विकेट हॅट्रिक घेतल्यास 500 रुपयाचं पारितोषिक माजी सरपंच विजय भोर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो जयेश. गोलंदाज जयेश याचा सामना करील तो डावखोऱ्या हाताचा फलंदाज योगेश. गुणेश पाटील यांना देखील सुवर्ण संधी. प्रत्येक कॅच मागे 200 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपयाचं पारितोषिक रोशन पाटील कडून. जयेश याचा पहिला चेंडू सामना करेल तो योगेश. सुंदर असा चेंडू मात्र खोदून काढलेला. एक धाव पूर्ण करताना फलंदाज दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. चांगली असे प्रयत्न सफल होताना कुंदन याचा नाहक बळी. आणि जानकी इलेव्हन संघाला दुसरा झटका कुंदनाच्या रूपाने. तसेच बुधाजी इलेव्हन यांचे संघ मालकांकडून देखील त्यांच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. तसेच प्रथमेश पाटील यांच्याकडून देखील सुवर्ण संधी विनीत जोशी याला. षटकार हॅट्रिक मारल्यास आणि चौकार हॅट्रिक मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक. विनीत जोशी यांना सुवर्ण संधी. जयेश याचा पहिला चेंडू सुंदर चेंडू म्हणता येईल धावबाद करताना आपल्या पहिल्या चेंडूवर. आजचे सामने अटीतटीचे सामने. फुलटोस चेंडू टोलावून काढलेला चेंडू. सुंदर असा फलंदाजी म्हणता येईल योगेश याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पंचांचा इशारा हा नो बॉल आहे आणि हा फ्री पुढचा चेंडू फ्री हिट असणार. पुरेपूर फायदा घेताना या भीमर चेंडूचा चौकाराच्या रूपाने या 5 धावून संघाची धावसंख्या होती ती धावसंख्या वाढती 16.
लेग स्पिन ॲक्शन करताना फुलटोस चेंडू चांगला समाचार घेताना एक धाव पूर्ण. दुसरे धावसाठी प्रयत्न मात्र परतवताना विनीत जोशी. जयेश यांची गोलंदाजी लेग ब्रेक गोलंदाजी मात्र त्यांना काय चेंडू मात्र लागोपाठ 2 चेंडू. विनीत जोशी यांना प्रति षटकारा 100 रुपये प्रथमेश यांच्याकडून. कुठेतरी योगेश यांनी ओळखलं होतं की हा लेग ब्रेक गोलंदाज आहे, याचा चेंडू पिचवर पडू देऊ नये म्हणून फुलटोस चेंडूचा पुरेपूर समाचार घेताना आता मात्र विनीत सुंदर असा टोलावून काढलेला चेंडू. चेंडू मात्र हवेत मात्र तिकडे झेल सोडताना आणि चौकारी संपादन करताना फलंदाज विनीत जोशी यांना पारितोषिक लाभलेले आहे प्रति षटकारास आणि प्रति चौकारास 100 रुपयाचं प्रथमेश पाटील यांच्याकडून. तसेच आजच्या दिवसाचा आम्हाला लाभलेले जेवणासाठी आमच्या गावचे आचारी कमलेश पाटील यांचं देखील पिंपळगड प्रीमियर लीग मध्ये आणि संजय पाटील त्यांचे सहकारी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जेवण मात्र रेडी करून आलेले आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा टोलावून काढलेला चेंडू मात्र तिथे झेली भूमिदान करताना प्रतीक कुठेतरी बुधाजी 11 मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये वेळोवेळी चुका दिसून येताना पण या चुका आपल्याला या सामन्यामध्ये महाग पडू शकतात. किरण जोशी कडून विनीत जोशी याला प्रति षटकारास 1000 रुपये आणि साहिल पाटील कडून याच्याकडून 200 रुपये प्रति षटकारास. आता मात्र जयेशाचा सामना करील तो योगेश. पुन्हा एकदा फुलटोस चेंडूचा खरपूस समाचार घेताना चौकाराच्या रूपाने धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 26. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. मगाशी म्हटल्याप्रमाणे लेग ब्रेक गोलंदाजाला कोणत्याही प्रकारचा चेंडू पिचवर न टाकता फुलटोस चेंडूचा समाचार घेताना फलंदाज टेक्निकल तंत्रशुद्ध अशी फलंदाजी करताना योगेश. आता मात्र सुंदर चेंडू हाताळताना गोलंदाज जयेश. निर्धाव चेंडू. सदर सामन्यानंतर होणारे सामने हार्दिका एंटरप्राइजेस वर्सेस पाटील 11 यांनी तयार राहायचे. त्याच्यानंतर HG एंटरप्राइजेस वर्सेस लाईफलाईन आणि त्यानंतर जयेश एंटरप्राइजेस वर्सेस सदर सामन्यातील जिंकलेला जो संघ असेल त्यांची लढत जयेश एंटरप्राइजेस यांच्याशी होणार आहे. याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. नोंद घ्यायची आहे. सदर सामन्यानंतर जो सामना होणार आहे हार्दिका एंटरप्राइजेस वर्सेस पाटील 11 आणि त्यानंतर जो सामना होणार आहे HG एंटरप्राइजेस वर्सेस लाईफलाईन 11 आणि त्यानंतर जो सामना होईल जयेश एंटरप्राइजेस आणि सदर चालू असलेल्या सामन्यामध्ये जो विजय संपादन करेल त्या संघाशी होणार. आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती जानकी 11 संघाची 26. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो प्रितेश. हा देखील डावखोऱ्या हाताचा गोलंदाज. त्याचा सामना करेल बड्डे बॉय विनीत जोशी. याच्यावर देखील खूप सारं असं पारितोषिक लाभलं आहे प्रथमेश पाटील यांच्याकडून.
सुंदर असा टोलावून काढलेला चेंडू, फुलटोस चेंडूचा मेगा सिक्स. हा पंचांचा इशारा आहे की हा भीमर चेंडू आहे का हे जरा टीव्ही अंपायर यांनी चेक करायचं आहे. आमचे टीव्ही अंपायर ऑफिशियल अंपायर इथे लाभलेले आहेत आम्हाला या सदर दिवसामध्ये. सदरचा चेंडू षटकार, विनीत जोशी याला षटकारास किरण जोशी यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक पहिल्या षटकारात पटकावलेलं आहे आणि बबलेश यांच्याकडून 200 रुपये, साहिल पाटील यांच्याकडून. सदरचा चेंडू भीमर चेंडू म्हणता येईल आणि या टोटल 7 धावा, संघाची वाढती धावसंख्या या 7 धावावरून. तेहतीस. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी कोणताही प्रयत्न नाही, मात्र एक धावर समाधान मानताना विनीत जोशी. आता मात्र तिथे काय घडतंय, धावचित होते योगेश. निश्चितच आपण कोणत्याही प्रकारचा कॉल न करता आल्या कारणामुळे तुम्ही धावचित होता. कोणत्याही प्रकारचा वाद करू नये, पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल. चांगले असे यष्टीरक्षक म्हणता येईल कल्पेशाचं. नाहक बळी धावचितच्या रूपाने योगेशाचा. आणि या जी जागा भरून करण्यात येईल तो जानकी संघाचा बाहुबली हरेश पाटील यांच्याकडून देखील संघाला भरपूर साऱ्या अपेक्षा. नॉकआउटचे सामने प्रतीकेचा सामना करील तो हरेश. प्रितेश चुकीची दुरुस्ती. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. सुंदर चेंडू म्हणता येईल, यॉर्कर लाईन पद्धतीचा निर्धाव असा चेंडू. चांगले असं कमबॅक करताना पहिल्याच चेंडूवर भीमर टाकताना गोलंदाज आपल्या चांगल्या शैलीचं प्रदर्शन करताना इथे सुंदर चेंडू हाताळला. पुन्हा एकदा अक्कू टप्प्याचा चेंडू, मात्र टोलावून काढला चेंडू. चेंडू सीमारेषेकडे, चांगलं असं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेक किरण मुन्ने यांच्याकडून. मात्र एक धाव. हरेश पाटीलला देखील सुवर्ण संधी. प्रति षटकारास रमाकांत वाकडे आमच्या गावचे इंजिनियर यांच्याकडून 200 रुपये. प्रत्येकाचा पुढचा चेंडू, प्रितेशाचा पुढचा चेंडू सामना करीतो विनीत बड्डे बॉय. फुलटॉस चेंडू, मात्र एक धाव. एक धाव संघाची धावसंख्या होती ती. तसेच आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री राजेश जोशी यांनी स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत पिंपळगड प्रीमियर लीग 2025 मध्ये. साहिल पाटील यांनी 200 रुपये कमवलेले प्रति. पण एक धाव संघाची धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 37. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. आमचे ऑफिशियल पंच यांचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत भर. या अतिरिक्त धावसंख्येवर संघाची धावसंख्या देखील वाढते. 38. अजून या षटकातील एक चेंडू शेष. अकोट टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू म्हणता येईल. प्रितेश याचा चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कुठेतरी धावेवर अंकुश लावताना पहिल्या चेंडूवर भीमर चेंडूवर षटकार खेचला. मात्र पुढील जे काही
चेंडू टाकले त्यामध्ये तब्बल फक्त 4 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. मात्र बिमरियाच्या रूपाने धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 38 3 षटकाच्या समाप्तीनंतर. टीम मीटिंग जरा कमी करा. बुधाजी 11 संघाला विनंती असेल. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येतो तो प्रतीक. सदर चालू असलेला सामना जानकी एंटरप्राइजेस आणि बुधाजी प्रतिष्ठान. प्रतीक याचा सामना करेल हरेश. हरेश याच्याकडून देखील संघाला खूप साऱ्या अशा अपेक्षा. विनीत जोशी यांना प्रत्येक षटकारात 200 रुपये. प्रणय जोशी यांच्याकडून. प्रतीकाचा फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. टावरिंग 6 मारताना बाहुबली हरेश या षटकारून संघाची धावसंख्या होती ती धावसंख्या वाढती बहरलेली 44. मागील वर्षापासून चांगलं असे आयोजन नियोजन करताना निखिलेश बजागे आणि सूरज जोशी यांना सहकार्य करायचं आहे. प्रत्येक संघ मालकाला आणि संघातील खेळाडूंना विनंती असेल आपल्याला. अकोल टप्प्याचा जो चेंडू पुन्हा टोलावून काढलेला चेंडू. चेंडू मात्र हवेत. चांगले असे झेल गॅदर करताना तिथे क्षेत्ररक्षक जयेश चांगला असा फलंदाज तंबूत परवताना यश आलेले आहे. प्रतीक या गोलंदाजाला चांगला असा कमबॅक म्हणता येईल प्रतीक याचा. आणि पंकज ननावरे यांना सुवर्ण संधी. अवी पाटील यांच्याकडून 2 षटकार मारलेच पंकज याने तर 200 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपयाचं पारितोषिक वाढवलेलं आहे पारितोषिक अवी पाटील यांनी पंकज साठी. आणि रमाकांत वाकडे आमच्या गावचे इंजिनियर यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिक साठी पंकज यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि साहिल पाटील यांच्याकडून देखील साहिल भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रतीक याला देखील सुवर्ण संधी आली आहे. विकेट घेतल्यास पंकजाचा विकेट घेतल्यास 500 रुपयाचं पारितोषिक. सुंदर चेंडू म्हणता येईल मात्र चेंडू बॅटची इनर एज. चेंडू सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक साहिल 2 धावा मात्र रोखू शकले नाही. 2 धावून संघाची धावसंख्या होती ती 46. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न पंकजाचा. भरपूर सारे पारितोषिक लाभलेले आहे पंकजाला. बघूया त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतो का. तितकीच चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी प्रतीक. सुंदर असा चेंडू मात्र चेंडू हवेत. पंकज यांची षटक समाप्त. या एकेरी बाजू संपण्यासाठी अजून एक षटक शेष. शेवटचं षटक. दोन्ही संघांना विनंती आहे त्वरा करायची आहे. आजच्या दिवसात आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. या प्रीमियर लीगचा हा शेवटचा दिवस.
पंचक्रोशी क्रीडांगण चांगला असा प्रीमियर लीग रंगताना बहरताना आणि प्रेक्षक देखील त्याचा आनंद लुटताना लाईव्हच्या माध्यमातून तसेच मागील षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल प्रत्येकाची. तब्बल 8 धावा देऊन 3 गडी बाद केले. तसेच त्यांच्या संघ मालकांकडून देखील त्यांना पारितोषिक लाभलं होतं की पंकज याची विकेट काढली तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील प्रत्येकांना या सामन्यानंतर देण्यात येईल. स्कोर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 46. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, परंतु हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो जुना जाणता 40+ खेळाडू मंगेश पाटील. याच्याकडून देखील संघाला खूप साऱ्या अपेक्षा, त्या अपेक्षाला सामोरं जाण्याचा प्रयत्न मंगेशाचा, पण याचा सामना करेल तो जयदीप डावखोरे हाताचा फलंदाज. पहिला चेंडू स्लोवर वन फुलटॉस म्हणता येईल या चेंडूला. कुठेतरी फलंदाज डगमगला या चेंडूवर मोठा फटका घेण्यासाठी. 40+ संघाचे फ्लाईट रेट जे चेंडू आहेत ते रेग्युलर खेळाडूला फारसे जमत नाही. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण, पंचांचा इशारा, चौकार. 4 धावा संघाची धावसंख्या होती ती धावसंख्या वाढती 50. कुठेतरी एक गचाल क्षेत्ररक्षणामुळे हा चौकारावून धावसंख्या देखील वाढते. धावसंख्या होती ती 50. अजून या षटकातील 4 चेंडू शेष. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू. जयदीप याला काही समजला नाही. चांगलासा कमबॅक करताना आपल्या या गोलंदाजीमध्ये मंगेशाचा. अजून या षटकातील 3 चेंडू शेष. पुन्हा एकदा तोलावून काढलेला चेंडू सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल किरण याचं. मात्र 1 धाव पूर्ण. या 1 धाव संघाची धावसंख्या होती ती 51. अजून या षटकातील 2 चेंडू शेष. जेम्स यांनी जर षटकार मारलास तर ऋतिक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जेम्स यांना सुवर्ण संधी. अजून या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. जर षटकार लगावलाच जेम्स यांनी तर त्यांना ऋतिक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, सुवर्ण संधी. तसेच जुना जाणता गोलंदाज मंगेश याचा पुढचा चेंडू सामना करेल तो जेम्स. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू चांगल्याचा प्रयत्न. पत्र तोलावून काढलेला. 1 धाव पूर्ण. दुसरी धावसाठी प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण करताना जेम्स. या 2 धावांवरून संघाची धावसंख्या होती ती 53. एकेरी बाजू संपण्याआधी शेवटचा चेंडू शेष. सामना करेल तो जेम्स याला सुवर्ण संधी आहे. षटकारास 500 रुपये ऋतिक पाटील यांच्याकडून. आणि संघाला देखील गरज आहे षटकाराची. आखो टप्प्याचा चेंडू, तोलावून काढलेला चेंडू हवेत. तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मात्र तिकडे 2 धावा रोखू शकत नाही. गचाला अशी फेक म्हणता येईल तिथे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. तिसरी धावा सहजगत्या पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावावरून संघाची धावसंख्या होती ती 56.
57 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे बुधाजी 11 या संघापुढे. जानकी एंटरप्राइजेस संघाने 30 चेंडूमध्ये 56 धावांची गरज या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी. 57 धावा, 56 धावा झाल्यात आपला जिंकण्यासाठी. 57 धावांची गरज. हळूहळू मैदानामध्ये प्रेक्षकांची देखील वाढ होताना चांगले असे प्रतिसाद म्हणता येईल. पिंपरगड प्रीमियर लीग 2025चे दुसरं पर्व आयोजन आणि नियोजनामध्ये चांगला असा सूरज जोशी, निखिलेश बजागे, पवन भोईर, आवी पाटील सर्व गावचे खेळाडूंचा, ग्रामस्थांचा व मित्रमंडळींचा सर्वांचा देखील तसेच कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हार्दिका एंटरप्राइजेस ओनर आणि कॅप्टन यांनी फक्त यायचे. पाटील 11चे ओनर आणि कॅप्टन यांनी यायचे. एजी एंटरप्राइजेसचे ओनर आणि कॅप्टन. आणि इथे स्वागत समारंभ होताना आमच्या गावच्या माजी सरपंच सुनीता बिभीषण पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लाईफलाईनचे ओनर आणि कॅप्टन यांनी स्टेजशी संपर्क साधायचे. जयेश एंटरप्राइजेसचे ओनर आणि कॅप्टन यांनी स्टेजशी संपर्क साधायचे. बाकी कोणत्याही खेळाडूने यायचे नाही. तसेच या लीगसाठी आपण आल्याबद्दल आपले फार फार धन्यवाद. आमच्या माजी सरपंच सुनीता बिभीषण पाटील. सदर चालू असलेला सामना जानकी एंटरप्राइजेस वर्सेस बुधाजी 11 नॉकआउटचा सामना आहे. आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी तब्बल 57 धावांचे आव्हान उभे केलेले आहे. 30 चेंडू आणि 57 धावा बुधाजी 11 संघापुढे. दोन्ही संघांना विनंती आहे आजचे सामने आपल्याला दिवसा उजेडात खेळायचे. कोणालाही बॅड लाईटचा सामना करू द्यायचा नाही आणि ही स्पर्धा देखील यशस्वीरित्या पार पाडायची. कृपया बुधाजी 11 आपले सलामीची जोडी पाठवायची आहे. नेहमीप्रमाणे सलामीची जोडी 40+ धडाकेबाज फलंदाज संतोष जोशी आणि किरण मुन्ने हे देखील भिवंडी इमर्जिनचे चांगले असे फलंदाज समीर स्पोर्ट संघाकडून, समीर स्पोर्ट पिंपळघर या संघाकडून खेळताना. पण आता मात्र प्रीमियर लीग मध्ये बुधाजी 11 या संघाची धुरा सांभाळताना संतोष जोशी आणि सलामीवीर किरण मुन्ने. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. तसेच व्यासपीठावर आम्हाला लाभलेले पाहुणे यांचा आम्ही इथे सत्कार समारंभ करून घेतो आहोत. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री सूरज जोशी यांचं इथे स्वागत आणि समारंभ करून घेतो आहेत. त्यांचा स्वागत करतील आमच्या गावचे अष्टपैलू खेळाडू तसेच माजी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आवी पाटील यांच्याकडून.
व्यासपीठावर आम्हाला लाभलेले पाहुणे यांचा सत्कार करताना आवी पाटील मान्य श्री सुरेश जोशी यांचं शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहेत। पंचांनी सामना सुरू करायचा आहे। वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो नंदू याचा सामना करेल संतोष। पहिला चेंडू सुंदर असा चेंडू म्हणता येईल, मात्र एक धाव पूर्ण करताना संघाचं खातं खोलताना फलंदाज संतोष जोशी। व्यासपीठावर सन्मान होताना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देताना आवी पाटील मान्य श्री सुरेश जोशी यांना। आमच्या प्रीमियर लीगसाठी आम्हाला लाभलेले पाहुणे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुरेश जोशी यांचं सत्कार समारंभ होताना आपण आल्याबद्दल धन्यवाद। नंदू याचा दुसरा चेंडू सामना करेल तो डावखराचा फलंदाज किरण। सुंदर चेंडू म्हणता येईल नंदू याचा, मोठा फटका खेळून न देण्याचा मनसुबा म्हणता येईल, मात्र एक धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या 2 चेंडू 2 धावा। या षटकातील तिसरा चेंडू कृपया दोन्ही संघांना विनंती आहे वेळेचे सहकार्य करायचे। अकोल टप्प्याचा चेंडू खोदावून काढण्याचा प्रयत्न, मात्र इथे कुठेतरी एक धाव घेताना एक धावांनी धावसंख्या वाढवताना बुधाजी विलन संघ धावसंख्या होते 3। अजून या षटकातील 3 चेंडू शेष। नंदुयाचा चौथा चेंडू सामना केला तो डावखरा हाताचा फलंदाज किरण। संतची सुरुवात म्हणता येईल बुधाजी विलन संघाची। आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगली अशी गोलंदाजी करताना चांगला असा चेंडू हाताळताना नंदू। अजून या षटकातील 2 चेंडू शेष, निर्धाव चेंडू हाताळताना तोलावून काढलेला चेंडू सीमारेषेकडे जाताना 4 धावा। या 4 धावून संघाची कुठेतरी धावसंख्या वाढती, धावसंख्या होती ती बिनबाद 7। किरणनी जागा हेरून ठेवली होती, दोन्ही क्षेत्ररक्षक जसा धागा पोवायचा तसा चौकार खेचलेला आहे। अजून या षटकातील 1 चेंडू शेष, धावसंख्या होती ती 7। सुंदर चेंडू म्हणता येईल, मोठा फटका मारण्याचा मनसुबा नाकाम करताना मात्र इथे गचालाची फेक, मात्र कोणत्याही प्रकारची धाव न घेताना
एका धावावर समाधान मानताना दोन्ही फलंदाज या एका धावावर संघाची धावसंख्या होती ती 8. हॅलो या ठिकाणी मधल्या काळात आपण स्वागत समारंभाकडे वळूया. सदर स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित झालेले आमच्या 3 गावचे काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उपस्थित आहे. सन्माननीय अर्जुनजी पाटील यांचा शुभ सन्मान अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. निश्चितच या स्पर्धेला आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात यानंतर आमच्या गावचे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव रानोलीचे माजी सरपंच सन्माननीय मधुकरजी भुईर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपण आपल्याच स्पर्धेला या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. निश्चितच ही स्पर्धा आपली स्वतःचे गावची आहे आणि त्या अनुषंगाने 3 गावचे काही मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इकडे आले असतील तर कृपया आमंत्रणाची वाट न बघता व्यासपीठावर येऊन आपला शुभ सन्मान करून घ्यायचे. पुन्हा एकदा जाऊया खेळपट्टीवर. मनोज भोईर. पंकजाचा पहिला चेंडू, खरबुजाचा समाचार. पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार हा मेगा 6 किरणाच्या बॅटमधून आला. या 6 धावांवर संघाची धावसंख्या होती ती धावसंख्या वाढती 14. निश्चितच आज जो महाराष्ट्र राज्य पुरस्कार आमच्या गावची कन्या डॉली देवीदास पाटील हिला लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आमच्या गावची जलपरी डॉली देवीदास पाटील हिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिल्या चेंडूवर षटकार किरण्याच्या बॅटमधून. नाही तसेच आमच्या या प्रीमियर लीग साठी लाभलेले आमचे गावचे डॉक्टर साहेब जयेश दादा शेळके. दरम्यान या ठिकाणी सातत्यपूर्ण ज्याने फलंदाजी केली असा कल्पेश एक मोठा धक्का म्हणता येईल. यानंतर आमचे कुक अर्थात आमच्या गावचे कुठलाही समारंभ असो त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्याचं जे काम करतायत ते पंडित पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. आणि सकाळीच त्यांनी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करून या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत पंडित पाटील. अगदी स्वादिष्ट भोजन या ठिकाणी आजच्या दिवसात आहे. तर या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा दिसत आहेत 25. तर जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर. इथे लाईव्ह लाईन संघाचे तत्पूर्वी सामना 2 मिनिटं फक्त थांबवायचं आहे. पंचांना विनंती असेल. या ठिकाणी पुढील जे 6 संघ जे पुढे गेलेले आहेत त्या संघांच्या इथे नशिबाच्या चिठ्ठ्या ह्या टाकल्या जातील. तर मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या समोर आणि साक्षीने एक छोटा मुलगा याच्या हातून चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. नशिबाची चिठ्ठी पाहूया. कोणता संघ पुढे जाईल कोणता संघ मागे राहील. तर पहिली चिठ्ठी ही उचलली गेले. हार्दिका इंटरप्राइजेस यांचं पहिलं नाव आलेलं आहे. त्यानंतर जयेश इंटरप्राइजेस
तर या दोन संघादरम्यान यानंतरचा पण देखील सामना, पहिला सामना यांच्यामध्ये असणार आहे हार्दिका एंटरप्राइजेस आणि जयेश एंटरप्राइजेस, जयेश इस्टेट. दुसरा संघ आहे लाईफ लाईन आणि पाटील 11. या दोन्ही संघांनी देखील नोंद घ्यायची आहे. त्यानंतर तिसरी जोडी यांच्यामधून विनर पाटील 11 आणि लाईफलाईन यांच्यामधून विनर, चालू सामन्यामधला विनर आणि एसजी एंटरप्राइजेस या संघादरम्यान लढती होतील. सर्व संघांनी तयारीत राहायचे, नोंद घ्यायची. दरम्यान पंच सामना सुरू करा. पुन्हा एकदा मागच्या पर्वासारखा जे 3 संघ निघणार आहेत आजच्या दिवसात, त्याच्यामधून देखील एक नशिबाची चिठ्ठी काढली जाईल. ज्याचं नाव निघेल तो अंतिम फेरीत पोहोचेल आणि उरलेले 2 संघ एकमेकाशी लढत देतील. चला पंच सामना सुरू ठेवा. गोलंदाज योगेश पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, टोलावून काढला चेंडू सीमारेषेकडे, चांगल्याचे क्षेत्ररक्षण म्हणता येईल जेम्स याच्याकडून. धावसंख्या तिथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना जयेश पाटील, जय पाटील. धावसंख्या देखील या 2 धावून संघाची वाढती 27. योगेश दुसरा चेंडू, पुन्हा एकदा टोलावून काढण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. एक धाव संघाची धावसंख्या देखील वाढती. धावसंख्या होते ती 28. इथे सुरेख डीप मिड ऑफला खेळून काढलेला चेंडू 2 धावा सहजगत्या पूर्ण करताना या दुहेरी धावेने धावफलक पोहोचलाय 30 वर. हे षटक संपल्याबरोबर पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल, अर्थात ओली सुकी. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. हार्दिका एंटरप्राइजेस, जयेश इस्टेट. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वळून सांगतायत की हा चेंडू वायफल आहे, दिशाही नाही, भरकटलेला आहे आणि वाईड, अर्थात अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत भर पडताना धावफलकावर 31. एक जोरदार लढत या ठिकाणी पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. इथे खूप तुल्यबळ लढत होईल. अजूनही विसरून चालणार नाही की संतोष जोशी एक अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर. इथे स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव स्वरूप विसावला यष्टीरक्षक विकास भुईर याच्या हातात आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मागे हे दडपण वाढत जाणार आहे. ते बुधाजी प्रतिष्ठान या संघावर. तर एखादा मोठा फटका आलाय मिड विकेट क्षेत्रात, रिकाम्या क्षेत्रात. मात्र इथे काय घडतंय, काय बिघडतंय पाहण्यासारखं ठरेल. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुरक्षित अशा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. निश्चितच या 2 धावा संघाला संजीवनी देणाऱ्या आहेत. 33. बघा आमचे करायचं आहे आणि धावफलकावर धावा आहेत 33, अर्थात 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. फार तुल्यबल मातब्बर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आजचा शेवटचा दिवस. निश्चितच जे संघ आपल्या कामगिरीच्या जोरावर आजच्या दिवसात दाखल झालेले आहेत, सर्वांचं कौतुक. आणि पराभूत संघ झालेले आहेत त्यांना पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बाहेर झालेल्या संघांची नावं नंतर जाहीर केली जातील. अर्थात डॉक्टर जयेश शेळके खूप आनंदित, कारण
कुठेतरी त्यांना पाल चुकचुकलेली आहे की आपला संघ एक मातब्बर बलाढ्य संघ आहे, आशा आहे, मात्र क्रिकेट हा खेळ आहे. ट्रॉफीकडे नजर. संतोष जोशी नाही, एकापेक्षा काही नाही आणि एकेरी धावेने धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 34. अर्थात येणारे चेंडू आता फक्त आणि फक्त 12 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. संतोष जोशी एक अनुभवी 40+ फॉर्मॅटमध्ये खूप साऱ्या धावा त्याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळत होत्या. मात्र इथे PPL आपल्या घरच्या स्पर्धेत मात्र हवी तशी कामगिरी. तर एकीकडे आपला भारत देश हा 76वा प्रजासत्ताक दिन आज साजरा करतोय. भारताचा महामानव अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली, आज त्याला तब्बल 76 वर्षे झाली. अर्थात अमृत महोत्सवी वर्ष हा पार झालेला आहे आणि सुवर्ण महोत्सवाकडे आपला अखंड भारत देश हा पुढे सरसावत असताना आज मोलाचा दिवस आणि मोलाच्या दिवशी ही PPLची स्पर्धा हे एक दुग्ध शर्करा योग असं म्हणता येईल. आणि निश्चितच संपूर्ण भारतवर्षाला, भारतीय नागरिकांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा पुन्हा एकदा आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट की आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते आपल्या गावची कन्या कुमारी डॉली देवीदास पाटील हिचा भिवंडी तालुक्यातून खेळरत्न पुरस्कारांनी सन्मान केलेला गेलेला आहे. आणि नक्कीच व्यासपीठावर सर्वांना विनंती असेल, प्रेक्षकांना टाळ्यांच्या गजरात तिचा अभिमान, तिचं कर्तृत्व ठाणे जिल्ह्यातून, भिवंडी तालुक्यातूनच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातून तिला खेळरत्न पुरस्कार हा आज प्रदान करण्यात आलेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे. परिसराला, पंचक्रोशीलाच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याला नक्कीच तिचं कौतुक. तर पंचांना विनंती असेल की आपण वेळेसंदर्भात, तर बघा 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. नंदू पाटील पाहूया सामन्याला कलाटणी देतोय का. एक जादुई गोलंदाज आहे, मात्र इथे संतोष जोशी त्याचा प्रतिस्पर्धी नाही तर सहकारी आहे. 40+ फॉर्मॅटमधला. एकामेकाची नस ही या खेळाडूंना. मात्र हेही विसरून चालणार. नॉन स्ट्रायकरला फलंदाज आलेला आहे तो जयेश. इथे उडवलाय 2 क्षेत्ररक्षकांना. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालंय, मात्र 2 धावा वाचवू शकलेले नाहीत. पहा इथे काय घडतंय, काय बिघडतंय पाहण्यासारखं ठरेल. 3री धाव देखील, 4थी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मात्र धावचीत झालेला आहे संतोष जोशी. स्वतःला बळी दिलेला आहे संतोष जोशी. त्याला माहित आहे की आपल्या बॅटमधून काही धावा निघत नाहीत. कुठेतरी पुढचे फलंदाज अर्थात प्रतीक याचं काय वर्णन करावं. कालच्या दिवसात याने 6 चेंडूत तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार नुसता चोपताच ठेवता असा इथे उपस्थित प्रेक्षकांचा मानस आहे. आणि ही रणनीती कदाचित या संघाला तारते की काय हे पाहण्यासारखं ठरेल. 35 धावा कालच्या दिवसात एका षटकात सर्वाधिक धावसंख्या PPL मध्ये. पाहूया नंदू पुन्हा एकदा. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे टोलावलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. इथे चेंडू अडवलाय हरेश पाटील याने, मात्र 2 धावा वाचवू शकलेले नाहीत. कुठेतरी प्रत्येक चेंडू अनेक समीकरण देखील बदलत जाणार आहे. दोन्ही संघांना विजय खूप महत्त्वाचा आहे. तर शतक महोत्सवी वर्षामध्ये आपला भारत देश प्रजासत्ताक हा पदार्पण करत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू हलकासा, मात्र त्याच काऊ कॉर्नरच्या इथे हरेश चुकी करतोय आणि फलस्वरूप इथे मिळत आहेत पुन्हा एकदा 2 धावा. इथे वेदांत भोईर देखील उपस्थित आहे, चपळ क्षेत्ररक्षक, जी या PPLच्या माध्यमातून लहान मुलं खेळत आहेत. अक्षरशः त्याने
9 चेंडू आणि 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावा. प्रतीक इथे उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो आणि दरम्यान 2 धावा. 2 धावा. 2च धावांवर समाधान मानावं लागतंय आणि दुहेरी धावेने धावफलकावर धावा दिसत आहेत. आमचे गुणवंत गुणलेखक सांगतायत विकी वाकडे की धावफलक हलता ठेवताना 43 वर पोहोचलेले आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहा सामना कोणत्या बाजूने झुकेल हे येणारे तुमचे 8 चेंडू सांगून जातील. अर्थात जानकी इंटरप्राइजेस आणि बुधाजी प्रतिष्ठान या संघादरम्यान ही जोरदार लढत आहे पुढील फेरीत दाखल होण्यासाठी. अर्थात जयेश पाटील आणि 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. जयेश पाटील आणि प्रतीक पाटील खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत अंतिम चेंडूपर्यंत आपण हा निकाल सांगू शकत नाही. नंदू इथे पहा काय घडेल. इथे पुन्हा चुकीची फेक. फलस्वरूप आणखीन 2 धावा. या दुहेरी धावाने पुन्हा एकदा समीकरण बदलताना वैभव भोईर तातावलेला आहे. कालच्या दिवसात खूप मोलाचं असं समालोचन त्याच्याकडनं झालेलं आहे. एक उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण त्याची अशी ॲक्शन असते की कॅमेरामॅन लक्ष वेधून घेतोय. पुढचा चेंडू नंदू. 7 चेंडू 12 धावा. इथे चकवलाय मात्र चेंडू गेलाय निर्धाव. आता काय घडेल काय बिघडेल हे येणारे 6 चेंडू सांगून जातील. अर्थात समीकरण असणारे 6 चेंडू आणि 12 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा या काढाव्या लागतील. मात्र आता येणारा अंतिम गोलंदाज कोणता असेल यावर सर्व आणि अर्थात माहितीप्रमाणे मी पहिल्या दिवसापासूनच सामने पाहतोय तर नक्कीच ही धुरा रुपेश भुईर याच्यावर सोपवली जाईल की काय हे पाहण्यासारखं ठरेल. मी यापूर्वी विकी आधी जो सामना झाला एच.जी. इंटरप्राइजेस आणि पंडित जोशी 11 मी घर बसल्या हा सामना पाहिला. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये जो संदीप पाटील नावाचा एक खेळाडू अक्षरशः पहिलं पर्व त्याने गाजवलेलं होतं सिंगल डबलने. मात्र जेव्हा रोहित पाटील याने जो शॉट खेळला गेला त्याच्यावर दुहेरी धाव घेण्याची गरज होती का हे मी घर बसल्या पाहत होतो. कदाचित ती स्ट्राईक संदीप पाटीलकडे असती तर त्या सामन्याचं देखील चित्र वेगळं झालं असतं. मात्र इथे या क्रिकेट खेळात जर तरला लेकिन बट किंतु परंतु याला काहीही अर्थ नसतो. वैभव भोईर यांनी झेल घेतला तर पवन भोईर यांच्याकडनं 500 रुपये, रोहंत भोईर यांच्याकडनं 500 रुपये. मात्र पहिल्या दिवसाच्या नियमानुसार पहिले कॅश जमा करा आणि दिनेश जोशी यांच्याकडनं देखील 500 रुपये झेल घेतल्यास तिघांकडनं 500 म्हणजे 1500 रुपये वैभव भोईर याला झेल घेतला तर पाहूया. शेवटच्या 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. रुपेश डावखुरा गोलंदाज इथे चकवलाय अगदी स्लोवर डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. हा उपयुक्त चेंडू असतो मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये स्लोवर डिलिव्हरी. अर्थात समोर आहे जयेश पाटील. पुन्हा एकदा समीकरण उलट्या दिशेने जाताना 5 चेंडू आणि 12 धावा. पुरा गोलंदाज सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हलकासा डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेने वळून सांगताय ही अतिरिक्त धाव अर्थात वाईड चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावेने
पुन्हा एकदा समीकरण Take the Geo बदलताना score. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. धावफलक 46 वर. पुन्हा सफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय. दरम्यान एकच धाव, एकापेक्षा काही नाही. निश्चितच हा देखील रणनीतीचा भाग आहे की प्रतीक पाटील यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेलं आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालेलं आहे. जेम्स याने लॉंगअपच्या दिशेने एक अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं तिकडे, पण त्याचे वडील गेल्या वर्षापासून फ्लॉप ठरलेले आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रतीक पाहूया कालची करामत इथे करून दाखवतायत का, आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे खोलवर टाकलेला चेंडू, इथे चेंडू अडवले नंदू याने. पायाने मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रतीक नकार देतोय. त्याला माहिती आहे की सर्व धुरा ही मी स्वतः माझ्या खांद्यावर घेतोय. समीकरण पहा. येणारे चेंडू 3, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. हेही विसरून चालणार नाही. कालच्या दिवसातला 6 चेंडूंवर 35 धावा. प्रतीक पाटील 6 चेंडू 35 धावा कुठे आणि येणारे 3 चेंडू आणि 8 धावा कुठे. पाहूया निर्णायक चेंडू. आखोडे टप्प्याचा चेंडू मिड विकेट क्षेत्रात. सुरेख क्षेत्ररक्षण. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. तर इथे निश्चित या चेंडूने थोडीशी सामन्याला दिलेली आहे. अडचणीत सापडलेला दिसतोय तो दुधाजी प्रश्न. 2 चेंडू आणि 7 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने त्या 2 चेंडूंवर एक मोठा फटका आणि एक एकेरी धाव अर्थात आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अजूनही एक शक्यता नाकारता येत नाही. येणारा फलंदाज आहे मनीष. या फलंदाजाने जर 1 धाव घेतली आणि स्ट्राईक पुन्हा प्रतीक याच्याकडे नाही, प्रतीक स्ट्राईकला नाही, प्रतीकला स्ट्राईक रोटेट केली तर कदाचित शेवटचा चेंडू हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी. जोरदार लढत. दोन्ही संघांना समान संधी म्हणता येईल. अमोल भोईर याच्याकडनं रुपेश भोईर याने हा सामना जिंकून दिला तर संध्याकाळची मेजवानी. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण हा चेंडू असेल. दोन्ही संघ आपल्या देवाधिकांना साकडं घालताना सांगतायत रुपेश भोईर, सामना जिंकून दे रे बारक्या मला रे, पाहिजे तवऱ्या दिरक्या देईन तुला रे, अशी परिस्थिती. इथे पहा थोडासा आता इथे सामन्याची शक्यता. येणारा चेंडू 1 आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गोल्डन षटकाराची आवश्यकता. प्रत्येकाने या चेंडूवर षटकार मारल्यास वामन पाटील अर्थात त्याचे वडील याच्याकडनं 2000 रुपये, 5000 रुपये. बघा रेट वाढत जाणार आहे. दिनेश जोशी यांच्याकडनं 500 रेट वाढेल. किमती चेंडू. नो बॉल. पहा इथे काय घडलंय, काय बिघडलंय.
फ्रीटचा चेंडू असणार आहे पुढील. इथे क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी गलत झालेली आहे आणि ही अतिरिक्त धाव, अर्थात येणारा चेंडू 1 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. पंचांशी कोणत्याही प्रकारचे डिस्कस करू नका. पंच आंतरराष्ट्रीय लेवलचे पंच आहेत, अगदी दक्ष असे पंच आहेत. चाणाक्ष लक्ष, चाणाक्ष नजर पंचांची 2-3 दिवसापासून त्यांची पंचगिरी फार महत्वपूर्ण आहे. एक क्षेत्ररक्षक मी म्हटल्याप्रमाणे चला पुन्हा एकदा जाऊया खेळाकडे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने इथे हा उत्तुंग षटकार मारावाच लागेल. या षटकारासाठी तब्बल 2500 रुपये आहेत. बुधाजी 11 संघाचे संघमालक यांच्याकडनं या षटकारासाठी 2000 असतील. वामन पाटील यांच्याकडनं 2000 असतील. तर दिनेश जोशी यांच्याकडनं 500, म्हणजे 4500 रुपयाचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. आणि रुपेश भोईर याला अमोल भोईर याच्याकडनं मेजवानी. पहा चुरशीची लढत, मातबर लढत. प्रतीक पाटील जिथे 1 चेंडू 5 धावा, अर्थात गोल्डन षटकाराची आवश्यकता. पहा दोन्ही संघ जिद्दीने खेळत आहेत. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ देखील शांत होतात. कोणतं वादळ शांत होईल हे पाहण्यासारखं ठरेल. जोरदार टाळ्या, जोरदार तडाखेबंद. पहा याला म्हणतात सामना. याला म्हणतात सामना. पण रुपेश भोईर, मनोज भोईर, रुपेश भोईर याचं देखील कौतुक करावं लागेल. एक अप्रतिम षटकाची हाताळणी केली. 1 चुकीचा चेंडू आणि फलस्वरूप आपल्या संघाला पराभवाच्या खाईत. सर्व 5च्या 5 चेंडू त्याने शॉर्ट चेंडू टाकले. मात्र चेंडू चुकीचा नव्हता, क्षेत्ररक्षक चुकीचा होता. तर अशा रीतीनं दणदणीत विजयाची नोंद करताना पुन्हा एकदा प्रतीक पाटील याने सिद्ध केलेले की मी आयकॉन प्लेअर का आहे. तर जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जयेश इस्टेट आणि हार्दिका या संघादरम्यान मी या ठिकाणी उपस्थित पाहुणेवर्ग डॉक्टर कल्पेश भोईर आणि डॉक्टर जयेश शेळके यांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. सदर सामन्याचा सामनावीर प्रतीक. अरे निश्चितच शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार खेचणारा सदर सामन्याचा सामनावीर प्रतीक याच्यावर देखील चांगली अशी कामगिरी करून आपल्या संघाला विजय संपादन केले. तब्बल या एका षटकारावर प्रतीक याला टोटल 4000 रुपये. के साथ तिरंगा व्यासपीठावर यायचे. प्रतीक पाटील यांचे वडील वामन पाटील यांनी व्यासपीठावर यायचे. प्रतीक पाटील यांनी जो काय गोल्डन षटकार खेचला त्याच्यावर स्वतः वडिलांनी देखील पारितोषिक लावलं होतं. संघ मालकाने देखील लावले होते. सरदार पटेल जैसे गणमान्य बने. मात्र 3 साल पहले आजादी की सुबह देखने वाले देश ने अपना संविधान बनाकर विश्व को अपनी संप्रभुता का परिचय दिया. हालांकि यह डगर इतनी आसान नहीं थी. इतिहास के पन्नों को टटोले तो मालूम प्रतीक पाटील गोल्डन षटकार चांगली अशी फलंदाजी म्हणता येईल प्रतीक पाटील याची.
तसेच आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री सकाराम पाटील यांनी देखील व्यासपीठावर यायचे. चार विकेट, प्रतीकने 3 विकेट घेतल्या आणि मंगेशने 1 विकेट